पेपरफुटी प्रकरणापासून। या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे। नीट परीक्षेच्या एका दिवस आधीच शिवराज मोटेगावकरनं काही विशिष्ट विद्यार्थ्यांना पेपर दिल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओत विद्यार्थ्यांकडून मोटेगावकर रिव्हिजन करून घेत आहेत। मोटेगावकरचा नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। परीक्षा आधी रिव्हिजन घेतली होती आणि काही विद्यार्थ्यांना त्यांनी हा विशिष्ट पेपर दिलेला होता। माझे नाव समृद्धी शिवराम मोरे। आता रात्रीचे 11:30 वाजत आले। मोटेगावकर सर आणि अंकित सर इथं आमची रिव्हिजन घेत आहे केमिस्ट्रीची। इम्पॉर्टंट पॉईंट पूर्ण हायलाइट करून दिले आणि दरवर्षी अशा रिव्हिजनचे खूप फायदा होतो, तर ह्या वर्षी पण होईल अशी अपेक्षा आहे आणि खूप छान प्रकारे सरांनी रिव्हिजन घेतली। थँक्यू सो मच सर, थँक्यू। क्रोमाइट ओरचा फॉर्म्युला सांगा। पहिल्यांदा काय करायचं? धुवून घ्या। काय करायचं? Na2CO3 तापवा। काय मिळालं पहिल्यांदा? सोडियम क्रोमेट। क्रोमेटचं काय होते पुन्हा? डायक्रोमेट। पुन्हा KCl वापरलं काय होणार? पोटॅशियम डायक्रोमेट। सांगा, क्रोमेटचं मला डायक्रोमेट करायचंय, ऍसिडिक का बेसिक? डायक्रोमेटचं क्रोमेट कसं लक्षात ठेवला? 4 आणि 1 5, 7 आणि 2 9, 7 पेक्षा जास्त बेसिक, 7 पेक्षा कमी। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संदीप भोसले जोडले गेलेले आहेत। संदीप, रात्री 11:30 वाजता ही रिव्हिजन करून घेतली जात होती। हा व्हिडिओ समोर आलेला आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच तेजल, खरं म्हणजे हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल आणि नीट पेपरफुटी प्रकरणातील मोठे अपडेट म्हणावं लागेल। कारण नीट परीक्षेच्या एक दिवस आधीच आणि तेही मध्यरात्री काही विशिष्ट विद्यार्थ्यांना हा प्राध्यापक मोटेगावकर जो आहे ते या विद्यार्थ्यांना रिव्हिजन करून घेतानाचा हा व्हिडिओ स्वतः मोटेगावकरने त्याच्या सोशल अकाउंटवर टाकल्याचं समोर आलंय। खरं म्हणजे काही विशिष्ट विद्यार्थी आहेत आणि त्या रूम मध्ये हे सगळे विद्यार्थी बसून पेपर दिल्यानंतर त्या पेपरची उजळणी करून घेतल्याचा हा जो व्हिडिओ आहे तो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। त्यामुळे या नीट पेपरफुटी प्रकरणात नवनवीन रोज खुलासे समोर यायला सुरू झालेत। याना त्या कारणाने मोटेगावकरचे पाय आणखीन नीट पेपरफुटी प्रकरणात खोलवर जाताना पाहायला मिळत आहेत। जी, धन्यवाद संदीप आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता आणखीनच संशय बळावलेला आहे। मोटेगावकरचा नवा व्हिडिओ समोर येतोय, ज्यामध्ये परीक्षा आधी रात्री 11:30 वाजता विद्यार्थ्यांकडून रिव्हिजन करून घेतली जाते।